रायगड जिल्हा परिषदेतील नवीन सत्ता समीकरणांबद्दल रोहियो मंत्री भरत गोगावलेंनी महत्त्वपूर्ण विधान केले। जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या सहभागाचे संकेत गोगावलेंनी दिले। त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून त्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती पद कुणाला द्यायचं यावर समिती निर्णय घेईल। निवडणूक निकालानंतर रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणं बदललेली आहेत। शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणार नसल्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत असतानाच गोगावलेंचं हे विधान महत्त्वाचं ठरलेलं आहे। मध्ये आमची युती नव्हती, परंतु उत्तरेकडे आमची युती होती, कारण तिकडे प्रशांत ठाकूर, महेश बालदे आणि आमचा थोरवे यांनी तिकडे युती केलेली आहे आणि तिकडच्या सीट जास्त आहेत बीजेपीच्या। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय आमची युती होईल। ते बघूया आता वरच्या पातळीवरती काय ठरवत आहेत आमचे नेते मंडळी, त्याच्या अनुषंगाने आम्ही चालू।